सन्मान योजनेअंतर्गत शाळे पोषण आहाराकरिता प्रत्येक अनुदानित आणि विना अनुदानित शाळेला धान्य दिले जाते। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवण्यासाठी हे धान्य दिले जात असून त्यांच्या नोंदी शाळेने व्यवस्थित ठेवणे अपेक्षित आहे। परंतु अलीकडच्या काळात शाळे पोषण आहाराला पाय फुटले असून हे धान्य अनेक ठिकाणी बाजारात विकले जाते अशी तक्रारी आहेत। तर डहाणू तालुक्यातील केल पोंदा माध्यमिक विद्यालयाच्या पोषण आहारातही तफावत आढळली असून या प्रकरणी शिक्षण विभागाने या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नोटीस पाठवून अहवाल मागवला आहे। तर आमच्या रिपोर्टरने या शाळेला भेट दिली असता या संदर्भामधील सर्व सविस्तर माहिती तेथील शाळेचे मुख्याध्यापक सोपान इंगळे यांनी दिली आहे, ती पाहूयात। सर, पोलीस न्यूज रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला नाव आणि हुद्दा सांगा। नमस्कार सर, मी सोपान इंगळे, मुख्याध्यापक केलकुंदा हायस्कूल डहाणू। आता जे चर्चा चालू आहे तर त्या चर्चेनुसार तुमचं 800 किलो काहीतरी धान्य बाजूला गेलं, ते काय आहे नेमकं सांगा जरा। नाही, त्याचं असं आहे की ज्या वेळेला गाडी नरपडला आलेली शाळेमध्ये त्यावेळेला 16 गोण्या ज्या आहेत त्या आपल्याकडे उतरवलेल्या, त्यांच्याकडे गाडीचा लोड होत नव्हता म्हणून 16 गोण्या ज्या आहेत त्या आपल्याकडे उतरवलेल्या आणि त्याच्यानंतर जो आपला तांदूळ आला त्यामधून त्या 16 गोण्या मायनस करून आपल्याला त्यांनी तांदूळ दिला, साठा दिला आणि आमच्या सरांनी रजिस्टरमध्ये नोंद करताना त्या 16 गोण्या एक्स्ट्रा केल्या, मायनस न करता त्या एक्स्ट्रा करून त्या 16 गोण्या एक्स्ट्रा झाल्या। त्याच्यामुळे 16 गोण्यांचा जो साठा जवळपास तो होतो तो 800 किलो साठा जवळपास होतो। त्यामुळे त्या रजिस्टरमध्ये थोडासा तो फरक आपल्याला जाणून येतो। यापूर्वी अशा प्रकारे काही गोष्ट झालेली नाही आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते चांगल्या प्रकारे खिचडी जे आहे त्याचं ते डबल घेऊन ते खात असतात आणि आमचे विश्वस्तसुद्धा मध्ये मध्ये आल्यानंतर त्याची टेस्ट घेत असतात आणि बऱ्याच वेळेला सरकारी अधिकारीसुद्धा आलेले आहेत, त्यांनीसुद्धा टेस्ट घेतलेली आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की खिचडी ही चांगल्या प्रकारे असते, अशा प्रकारे त्यांचासुद्धा अभिप्राय आहे। एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्या शाळेमध्ये? आपल्या शाळेमध्ये 1275 विद्यार्थी आहेत, परंतु 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना हा लाभ नाही आहे अशा प्रकारे। तरीसुद्धा एखाद्याने ग्रामीण भागामधून विद्यार्थी येतो, आदिवासी भागातून विद्यार्थी येतो, जर एखाद्या टिफिन आणला नसेल तर 9वीचा विद्यार्थीसुद्धा आपण त्यांना खाण्यासाठी आपण त्यांना परवानगी देत असतो किंवा खात असतात। एकूण विद्यार्थ्यांना दररोज किती शिजवलं जातं? जवळपास 60 ते 70 किलो जो अनाज आहे ते रोज आपण तिथं शिजवतो। परंतु एखाद्या वेळेला परीक्षा असेल किंवा काही हाफ डे असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, कमी तास असतील तर विद्यार्थ्यांना आपण थोडंसं एक कमी शिजवतो आणि जेणेकरून जास्त शिजवून अन्न फेकलं जाणार नाही याच्या काळजी घेण्यासाठी महिन्यातून एखादा दिवस किंवा एखाद्या वेळेला परीक्षा असेल त्यावेळेला। पोषण आहार हा कोणकोणत्या पद्धतीने दिले जाते? भात आहे, डाळ आहे किंवा हां, पोषण आहारामध्ये सर तिकडनं ज्या म्हणजे कडधान्य येतात त्याच्यामध्ये मग मसूर डाळ असते, मग मसूर डाळची खिचडी एक दिवशी, मग वाटाणे असतात, वाटाण्याची खिचडी, मूग डाळ असते, मूग डाळची खिचडी असते, त्याच्याबरोबरच चणे असतात, चण्यांची खिचडी वगैरे असं ठरलेल्या वारानुसार त्यानुसार ज्या पोषण आहाराच्या ज्या महिला आहेत त्या कडधान्य आधी भिजवू घालतात आणि नंतर मग त्याचं दुसऱ्या दिवशी ते शिजवून त्या मुलांना देतात। शिजवण्यासाठी ज्या महिला आहेत हो, त्यांना बचत गटाच्या थ्रू घेतलेलं आहे काय? हा, बचत गटाच्या थ्रू आहेत, त्या 8 महिला आहेत, बचत गटाच्या थ्रू आहेत। आता त्यांना पेमेंट वगैरे कोण देतं? पेमेंट गव्हर्नमेंट देते, त्यांच्या अकाउंटवरती जमा होते। त्यांना पेमेंट किती आहे? त्यांना पेमेंट 1500 रुपये महिन्याचे आहे आणि ते 2-3 महिन्यापासून मिळाले नव्हते, तर आता जमा झाले असं त्यांनी मला सांगितलं। आणि नाव काय तुमचं? आता खिचडी खातो, कशी लागते तुला? खिचडी बरं लागते, खूप चांगली असते। मजेरी खातो? आवडते? दररोज खातो? हो। आणि बाळा नाव काय तुझं? पिझ्झा आता तुला जे जेवण दिलं जातं कसं आहे? खूप चांगलं। तुम्ही दररोज जेवण करता तिथं? हो, आणि याच्यामध्ये सगळं व्हेजिटेबल
चांगलं वाटतं खायला. खूप मुलं खातात? खूप मुले सगळे खातात. हे बसलेले असतात. आम्ही 8वीला आहे मी दररोज येते खायला. आवडीने खाता? हो, खूप आवडेल. नाव काय तुमचं? ताराजी पुरवठा. बचत गट आणि शिजवायला घेतलं आहे? हां बचत गट आहे का तुमचं? शिजवायसाठी आहे. बचत गट. आता काय शिजवायला घेतलं ते? वाटाणे सर्व मटर हे आहे सर्व भाजीपाला सर्व हं. आणि तांदूळ आहे सर्व मिक्स आहे का? मिक्स. हां दररोज किती किलो शिजली? दररोजची तर जास्त शिजते सर. दररोज नाही, दररोजची पूर्ण शाळा असते ना तेव्हा 50-55 होते खिचडी. आणि आता परीक्षा आहे ना म्हणून कमी होते. 25पर्यंत टाकलेले आहे. 25 किलो. हां जेव्हा कमी पडते ना मग परत वाढते 5 किलो. वजन करून घेतात का? वजन वजन आमच्याकडे माप आहे ना. माप अंदाजे? हां अंदाज आहे ना पहिलेपासून आहे. माप दाखवा. आता आता तुम्हाला हे शिजवण्यासाठी पेमेंट किती दिलं जातं? महिन्याला अडी येतात. कोण पेमेंट देते तुम्हाला? व्हिडिओ बी डी ऑफिसमधून येतं? हां अकाउंटला येतात? पंचायत समिती अकाउंटला येतात की कॅश दिले जातात? अकाउंटला येतं आमचं. 2,500 तुम्हाला परवडतात का? नाही परवडते सर पण काय करायचं सर. तुम्हाला लाडक्या बहिणीचे किती पैसे भेटले का नाही? 1,500 येतात का? हो 1,500. 2,500 त्याच्यामुळे आम्हाला 3 महिन्याचा पगार पेमेंट करून गेला इकडे. तो पेमेंट नाही आला आमचं ना. तुम्हाला पण 2,500 भेटतात? 2,500? 2,500 परवडतं का तुम्हाला? आम्हाला कधी परवडते. किती किलोचा आहे तो? 1 किलो. 1 किलोचा. हे 1 किलोप्रमाणे किती हे टाकतात त्याच्यामध्ये? 1 किलो प्रमाणे हं. 50-25 तांदूळ किती टाकतात? 25 किलो टाकलेले. आता 45 माफ करून सर. डहाणू तालुक्यातील डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के.एल. पोंदा हायस्कूल या शाळेमध्ये 1ली ते 12वीचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. ते 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोषण आहार मिळतो. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 1ली ते 5वीच्या मुलांना 100 ग्रॅम तर 5वी ते 8वीच्या मुलांना 150 ग्रॅम धान्य शिजवून देणे अपेक्षित आहे. परंतु के.एल. पोंदा विद्यालयात केलेल्या पाहणीच्या वेळी धान्याचा साठा कमी आढळला. दररोज 70 ते 80 किलो धान्य विद्यार्थ्यांना शिजवून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 30 ते 40 किलो तांदूळ शिजवला जातो असे चौकशीच्या वेळी पंचायत समितीच्या तपासणी पथकासमोर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातच या शाळेतील साठा नोंदणी वहीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. गोरगरीब आणि सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना भोजन योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परंतु शाळेचे मुख्याध्यापक कमी धान्य शिजवायला सांगून विद्यार्थ्यांच्या पोटचा घास हिरावून त्यांना उपाशी का ठेवत आहेत असाही प्रश्न उपस्थित होतो. तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापकांना विचारले असता ते बोलले की दररोज 60 ते 70 किलो धान्य शिजवले जाते. पण कधी परीक्षा असेल किंवा कधी कमी तास असतील किंवा इतर कारणे असतील त्या दिवशी धान्य हे कमी शिजवले जाते जेणेकरून धान्याची नासाडी न होता धान्य फेकले जाऊ नये म्हणून त्या दिवशी कमी धान्य शिजवले जाते असे ते म्हणाले. ज्यावेळी प्रत्येक शाळेला हा पोषण आहार येतो त्यावेळेस प्रत्येक शाळेने तो पोषण आहार किती किलो आहे तो नीट चेक करून तसेच जे ठेकेदार आहेत त्यांच्या समोरच हा आहार नीट तपासून नंतरच घ्यावा जेणेकरून ठेकेदार किंवा इतर संबंधीचे जे काही लोक असतील ते हे पोषण आहारामध्ये काही घोळ केला असेल तर तेव्हाच ती गोष्ट चव्हाट्यावर येऊ शकते. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू.